तज्ञांचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक असावा त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून श्रीमान विजयराव सिसले सर या ठिकाणी उपस्थित झाले। मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान खरतडे सर यांना विनंती करतो की त्यांनी सिसले स्वागत करावे। त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। Respective PM Shri School HM Mr. Ashok Rao Khartade sir. Dear student, myself V.L. Sisley. I have learning from Late Yemen High School Kini from 32 years. I am looking all surround here, every school, laboratory, your garden, that means Parasbag, washing area, dining area, ground, environmentally, I shocked. This, all the thing had made here. This only responsible for you and your teacher. दोन्ही भाषेचा वापर करूया। शाळेमधलं जे वातावरण मी पाहिलेलं आहे, मला सद्गतीत झालेलं, मी सद्गतीत झालो, मी एवढा प्रभावित झालो मित्रांनो। तुम्ही विद्यार्थी, तुम्हाला कोणी न सांगत आहे, there are no any watching any person about you, but you do your work very sincerely and very honestly. तुम्ही सर्व काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहात। मला याचं आश्चर्य वाटलं, खूपच आश्चर्य वाटलं। मी 32 वर्ष मी ज्या शाळेमध्ये काम करतो, माझ्या विद्यार्थ्याला सांगावं लागतं, तू हे कर, तू हे कर, तू हे कर। मी प्रवेश करता क्षणी सरांचं गाणं सुरू होतं, महाराष्ट्र देश आहे, अत्यंत सुंदर गाणं। आणि त्यानंतर साठवणे सरांनी मला हे सर्व दाखवलं, तुम्ही सर्वजण काम करत आहात। हे पाहून मी थक्क झालो। एवढ्या चांगल्या शिक्षकांच्या हाताखाली तुम्ही अध्यापनाचं काम करत आहात। निश्चितच ही शाळा, हे तुमचे शिक्षक, तुमचं विद्यार्थ्यांचं जीवन, म्हणजे आपण ज्याला हे शालेय जीवन, हे घडवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही किती अज्ञाधारक आहे, सगळे लेकर काम करत आहे, जिकडे तिकडे बघा, आताही लेकर काम करत आहे। कोणाच्या हातामध्ये झाडू आहे, कोणाच्या हातामध्ये काही ना काही करत आहे, जसं की आपलं घर आहे। म्हणजे शाळेमध्ये आल्यावर असं जाणवलं की हे सगळे विद्यार्थी आपली शाळा आहे। ही भावना निर्माण होणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे तुम्हाला सांगतो की ज्या शाळेचे विद्यार्थी अशा पद्धतीची भावना आपल्या शाळेच्या प्रती व्यक्त करतात, ते तुम्ही उद्याचे भारताचे शुद्ध नागरिक आहात आणि तुमचं जीवन निश्चितच यशस्वी होईल। वन टाइप्स ऑफ द लँग्वेज, आणि लँग्वेज ही लँग्वेज असतं। या लँग्वेजचे विविध पैलू असतात। देर आर सो मेनी ॲस्पेक्ट ऑफ दिस लँग्वेज अँड एव्हरी लँग्वेज डेव्हलप टू द कम्युनिकेशन स्किल। सर्व भाषा ही बोलण्याने ती विकसित होत असतं। आम्ही ज्या गावामध्ये शिकवतो, साठवणे सरांनी आमचे गाव एकच, ते गाव किनी आहे। 95% बहुल बंजारा भाषिक हे विद्यार्थी असतात। आता हे विद्यार्थी आमच्या सानिध्यामध्ये, तर इंग्रजीचा मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी, मराठी ही थोडाफार, परंतु कारण त्यांची बोलीभाषा आणि प्रमाण भाषा, बोलीभाषा आपली मराठी आहे, प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी असते, प्रमाण भाषा ही
ज्या प्रमाण भाषेतून आपण लिहित असतो, आपले विचार व्यक्त करत असतो किंवा परीक्षा देत असतो, त्याला आपण प्रमाण भाषा म्हणत असतो. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे, म्हणजे तुमची ही मराठी भाषा आहे. तर समोरचा काळ हा इंग्रजीचा काळ आहे. आता इंग्रजीच्या संदर्भाने, कारण ही ज्ञानाची भाषा आहे, दिस द लँग्वेज ऑफ द नॉलेज. ती जगाची विंडो आहे, ती पोटाची भाकर आहे असंही म्हटलं जातं. इंग्रजी भाषा ही पोटाची भाकर आहे. तुम्हाला भविष्यामध्ये इन युअर फ्युचर इफ यू डिसाइडेड टू डेव्हलप टू युअर लाईफ, then you conquer the difficulties of any types of the difficulties in English language. इंग्रजीतल्या डिफिकल्टी नाहीच आहे, ती भाषा आहे. आणि ही भाषा तुम्हाला विकसित करायची आहे, तर ती संवाद आहे, कम्युनिकेशन. तुम्ही संवाद करा, तुम्ही एकमेकाशी बोला. यू टॉकिंग बिटवीन टू यू युअर फ्रेंड. That is simple sentence, 1 word sentence, 2 word sentence, 3 word sentence. एका शब्दाचे, 2 शब्दाचे, 3 शब्दाचे छोट्या वाक्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोललं पाहिजे. त्याची भाषा ही ज्ञानाची भाषा आहे. सध्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मपर्व सुरू आहे आणि बाबासाहेबांनी आपला सर्व अभ्यास हा इंग्रजीमध्ये पूर्ण केलेला आहे. त्यांच्या ज्या 32 डिग्र्या होत्या त्यांनी इंग्रजी ज्ञानातून मिळवलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनो, इंग्रजी भाषा ही ज्ञान भाषा आहे आणि यातून तुम्ही पुढं गेलं पाहिजे. तर भाग्यवान आहे की तुम्हाला एवढे चांगले शिक्षक मिळाले. मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं, माझं शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं जीवन आनंदमय राहो, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हावं अशी आम्ही सदिच्छा देतो. माझ्या शाळेच्या वतीने तुम्हा सर्वांना परत एकदा बेस्ट विशेष. आज जिचा जन्मदिवस होता, काय सुंदर तो जन्मदिवस साजरा केला सर. म्हणजे मी तर कमाल वाटली मला. आता शब्दच नाही ना माझ्याकडे. किती सुंदर हा, म्हणजे तिच्याही जीवनामध्ये ते अविस्मरणीय आहे की माझाही आमच्या शाळेमध्ये असताना इतकं सुंदर बर्थडे साजरा होतो. ही काय साधी सुधी गोष्ट आहे का? आपल्या घरी आपले मायबाप करत नाही ना एवढा सुंदर बर्थडे. तर एवढा सुंदर बर्थडे तुमचे शिक्षक आपल्या आयोजनातून करतात. या ठिकाणी ऑर्केस्ट्रासारखं म्युझिक असतं, संगीतातून हे अध्यापन, हे काय सर्व शब्दातीत आहे. तर या सर्व उपक्रमाला, तुमच्या संपूर्ण चमूला, तुमच्या संपूर्ण स्टॉफला मी सदिच्छा देतो. सर्वांचं परत आभार मानतो. मी थांबतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, आमच्या विद्यार्थ्यांना दिला आणि सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुम्ही शाळेच्या वतीने खूप आभारी आहे. आणि तुमचं ज्ञान आमचे विद्यार्थी दशेमध्ये आयुष्यामध्ये उपयोगी लागतील अशी मला खात्री आहे. कारण हे विद्यार्थ्यांचे फार चांगले असत, दिलेलं घेण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही सगळं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मी शाळेतून परत एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर, आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबूया. सरांनाही शाळेवर जायचं आहे. सरांनी तुमच्यासाठी म्हणून त्यांचा जो अमूल्य वेळ आहे शाळेचा, ते खर्ची घातलेला आहे. या ठिकाणी आले आणि तुम्ही त्याच पद्धतीने प्रतिसाद दिला. फक्त त्याचा उपयोग तुमच्या